सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण माझ्या शब्दांकडे वाक्याकडे लक्ष असू द्या। आज आपण जय भीम भूमीमध्ये जो काही कार्यक्रम घेत आहोत, हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी 5 वर्षापूर्वी जे संविधानिक पदामुळे व महामानवामुळे खुर्चीवर बसलेले आहे त्यांनी आम्हाला परवानगी नाकारली होती। तरी सुद्धा आम्ही सर्व भीम सैनिक, तहसीलदार, डिपार्टमेंट यांना अर्ज वगैरे करून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्या ठिकाणी महामानव आलेले आहेत त्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे। इथं 14 एप्रिल व बुद्ध वंदना घेतली। यानंतर निरंतर 4थं वर्ष आहे। 4थ्या वर्षानुसार समाज एकत्रित करण्यासाठी 14 एप्रिल व समाजात एकता व सद्भावना व संविधानिक गोष्टी असाव्या यासाठी हे विविध कार्यक्रम घेण्यात आहे। पण तरी सुद्धा काही मनुवादी शक्ती या समाजामध्ये 4 वाटे करण्यासाठी विविध मनुवादी प्रकारचे विचार मांडत आहोत। तरी माझी विनंती आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव येतं आणि बाबासाहेबांच्या नावाने कार्यक्रम घेतला जातो त्या ठिकाणी सर्व बहुजनांनी सर्व हेवे दावे सोडून फक्त बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी एकत्र या, ही माझी नम्र विनंती आहे। व कोणी जरी काही अनेक विचार आपल्याला जे काही विचार दिलेले आहे, बाबासाहेबांनी पेन घ्या, वही घ्या व पेन व वही घेऊन आपले मुलं यांनी शिकावं, मोठा अधिकारी व्हावं या दिशेने वाटचाल करा। व जे काही मनुवादी लोक आहे यांना समाजाला गुलाम बनवायचं आहे। समाजाला गुलाम बनवण्यासाठी त्यांना विविध भोंदोगिरी, विविध प्रकार ज्या ठिकाणी ज्ञान व शिक्षण दिल्या जात नाही व त्या दिशेने वाटचाल होत नाही, या विचारावर समाजाने जाऊ नये। समाजाने बाबासाहेबांच्या विचारावर जावं। बाबासाहेबांनी जे लोक संविधानाला व बाबासाहेबाला विरोध करत होते त्यांचं सुद्धा संविधानामध्ये भविष्य सुरक्षित केलेले आहे, हा बाबासाहेबांचा विचार आहे। म्हणून माझी समाजाला व सर्व बहुजनांना विनंती आहे का ज्या ठिकाणी महामानवांचं, बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं त्या ठिकाणी समाजाने एकत्र व्हावं व समाजाने मनुवादी विचाराला कुठेही थारा देऊ नये। मनुवादी विचार म्हणजे काय का बाबा बुवा व भोंदूगिरी। मी जर लोकशाही पद्धतीने एक दिवस जर उपोषण केलं तर तहसीलदार येऊन उभा राहतो, जेवढे अधिकारी तेवढे येऊन उभे राहतात। पण मधुवाराने 10 दिवस महिनाभर जरी उपास केला तरीही लोकशाहीचा कुठला अधिकारी येत नाही, ही संविधानाची ताकद आहे। संविधानाने जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर फक्त बाबासाहेबांचं संविधान आणि काही लोक बाबासाहेबांच्या संविधानाला सवलती घेतात। सर्व पद, सर्व सवलती, सगळ्या त्यांना ज्या काही शासनाच्या सवलती फक्त संविधानाने मिळतात। पण बाबासाहेबांचं नाव घ्यायची जेव्हा बारी येते व बाबासाहेब स्वीकाराची बारी येते त्यावेळेस ते अंधधर्म व अंधभक्त होऊन जातात। म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे का तुम्हीही तुमच्या अंतरात्म्यात बघा, तुम्हाला फक्त बाबासाहेबांच्या सवलतीमुळे विविध योजना व त्या पदावर बसायचा मान आहे। बाकी कुठल्याही भोंदूबुवा व कुठल्याही मनुस्मृतीनं त्या पदावर तुम्हाला बसायचा मान दिलेला नाही आहे। म्हणून माझी समाजाला विनंती आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही एकत्र घ्या, ही नम्र विनंती। परत एकदा आपण घोषणा देऊ, जय भीम।